नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो आहोत लोणावळ्याला आणि माझ्यासोबत आहे एमचा छोटा पाहुणा अथांग आणि काजल। आज तो 5 महिन्याचा झालाय, तो आम्ही त्याला आज बाहेर घेऊन चाललोय लोणावळ्याला। बुवाची मिसळ खाणार आणि तिथून मग बघू टायगर पॉईंट वगैरे एक्सप्लोर करायला जाऊया। आजचा दिवस स्पेशल अथांगचा आहे, सो त्याला थोडंसं बाहेरचं जग एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही थोडंसं बाहेर घेऊन आलो आहे आणि इथून पुढे त्याला प्रवासाची सवय नक्की लागायला लागेल कारण की इथून पुढचा प्रवास आपल्या ब्लॉगमध्ये हा कंटिन्यू असणार आहे। आणि पहिल्यांदा आपण त्याचा फेस रिव्हील केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। खालापूरचा एक्झिट घेऊन आपण आता पुन्हा जुना मुंबई पुणे हायवेला आलेलो आहोत आणि इथून एक जवळपास 3 किलोमीटरवरती आहे बुवाची मिसळ। तो रोल्स रॉयसवाला भूत बंगला इकडेच आहे। तर आता आपण आलेलो आहोत बुवांची मिसळ जवळ। मस्तपैकी बुवांची मिसळ खाऊन आता आपण निघालेलो आहोत टायगर पॉईंटच्या दिशेने। तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्की ही बुवांची मिसळ ट्राय करा, उत्तम आणि चविष्ट आहे, वर्थ इट आहे। आणि आमचे अथांग साहेब काय रे बाबू शोनू हाशी हाशी येते। हा काय होतंय, कुठं आला फिरायला, कुठे आला लोणावळ्याला? वॉटरफॉलला जाणार आहे? हा वॉटरफॉलला जाणार आहे। कुठं जाणार आहे वॉटरफॉलला? वॉटरफॉलला जाणार आहे। हा अथांग अथांग कुठं आलेलं? वॉटरफॉल बघतोय। छान छान आहे ना वॉटरफॉल, छान छान आहे। रस्त्याच्या बाजूलाच हा वॉटरफॉल आहे म्हणून आम्ही अथांगला तिथे घेऊन गेलो होतो। लोणावळा तुम्हाला कधीच नाराज नाही करत, जबरदस्त क्लायमेट आहे। लोणावळ्यामध्ये जर तुम्ही टायगर पॉईंटला आलात पावसाळ्यामध्ये तर टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट तुम्हाला कधी नाराज नाही करणार। बघू शकतात जबरदस्त धुकं आहेत, हे बघा समोरची वाहनं पण दिसत नाही आहेत, अक्षरशः एवढी धुकं पडलेली आहेत। तर आता आपण आलेलो आहोत टायगर पॉईंट जवळ आणि इथे थोडंसं वातावरण थंड आहे, त्यामुळे अथांगला आम्ही गाडीमध्येच ठेवलेलं आहे। आम्ही आता निघालेलो आहोत टायगर पॉईंटवरून पुन्हा एकदा खाली लोणावळ्याच्या दिशेने आणि पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे बघा। दिवसभर प्रवास करून थकून आमचं बाळ झोपलं आता
एक्सप्लोर पण करतोय. आज त्याला भरपूर काही नवीन बघायला मिळालं. वॉटरफॉलकडे बघत होता मस्तपैकी आणि आता झोपलाय तो परतीच्या प्रवासाला. सकाळपासून सगळं एक्सप्लोर करत होता. जानेवारीमध्ये जेव्हा आपण आलेलो त्यावेळेला हा ड्यूक स्नोज केला होता आणि हा खाली मिसिंग लिंक आहे. आमचं वाघ उठलेलं आहे. अरे बापले डोळे मिचकवत आहे. कुठं आलाय रे बाबू? प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं असं मस्त को ड्रायव्हर सीटला बसायचं आणि आपल्या बायकोने अशी गाडी चालवावी. क्या बात आहे. तर अशा प्रकारे अथांगसोबत आमचा डे आउट आज होता आणि आम्ही पुन्हा एकदा मुंबईमध्ये आलेलो आहोत. आणि मुंबईमध्ये बिलकुल म्हणजे अजिबात पाऊस नाही आहे. इकडे मस्त वातावरण होतं आणि आमचे बाळराजा झोपलेत. थकला तो बिचारा. सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.